नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खुसखुशीत जाळीदार अधिक महिन्यात स्पेशल असे अनारस बनवतोय. अगदी सोप्या पद्धतीनं, साध्या पद्धतीनं खुसखुशीत आहे ती. बघा, तुम्हाला एक तोडून दाखवते. हे अनारस किती पोकळ झाले आतून. बघा किती जाळी सुटली अनारसला. अजिबात तेलकट नाही, काय नाही, खुसखुशीत झाली ती. बघा वरून बघा किती जाळी दिसते ना. मस्त झाले. रेसिपीला सुरुवात करूया मग. चला तर, वेळ नाही घालवता. इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतले तर राशनचं, स्वच्छ निवडून टाकून 4 पाण्यानं धुवून घेतलं होतं. 2 दिवस भिजत घातलं होतं, तांदूळ भिजत ठेवलं होतं आणि पाणी रोजच्या रोज बदलत होती. आता तिसऱ्या दिवशी मी तांदूळ काढलेत. बघा आता गरमी जास्त आहे, त्यामुळे आपल्याला जास्त दिवस ठेवायचं नाही, तर 3-4 दिवस असं तांदळाचा वास येतोय. बघा एक टिप सांगते तुम्हाला, आंबट आंबट असं जास्त वास येतोय, मग ते अनारस पण आंबट लागते ती. आता चाळणीत ठेवलं तर चाळणीत पूर्ण पाणी नितळून घेतले. बघा असं कॉटनच्या कपड्यावर घालायचं सुकत आणि पंख्याखालीच घालायचं, अजिबात उन्हात घालायचं नाही. अर्धा तास ठेवायचं. तांदूळ अर्धा तास झाले. आता मी काढून घेते. बघा तांदूळ असं मुठीत घेतल्यावर हाताला गार लागते. तांदूळ थोडंसं वलसर लागते, तर अशा पद्धतीनंच आपल्याला वापरायचं काढून. आता आपण मिक्सरचे भांडे घेतले. बघा आपण ह्याच्यामध्ये पण होते बघूया, मग दुसऱ्या मोठ्या भांड्यात पण करणार आहे. कशात होईल त्याच्यात आपण तांदूळ बारीक करून घ्यायचे. तर छोट्या भांडा असेल तर छोट्यात करा. माझ्याकडे छोटं भांडं जरा खराब झाले म्हणून मी हे दुसरे घेतले. तर अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचे. तर बारीक असं, अजून बारीक झालं आपण बारीक करणार आहे. तांदूळ जर व्यवस्थित भिजलं ना, अनारस छान होते ती. बघा जास्त भिजवू नका तुम्ही, नाही अनारसचा वास येतो. आता चाळून घेऊया आपण. वर असं बघा बारीक बारीक कणी राहते, ती नंतर आपण अजून एकदा वाटून घेणार आहे. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि थोडीशी राहिली तरी चालते. कधी आपण इडली बिडली बनवतात त्यात घातलं तरी चालतंय. थोडं राहिले बघा, मी आता इडली काय डोसा बनवतात त्यामध्ये टाकणार आहे तांदळात. आता ही भांडं दोन्ही वापरली ती मी. तुम्हाला कोणत्या भांड्यात बारीक होईल त्यात घ्या. अर्धा किलो तांदळासाठी मी 300 ग्राम गूळ घेतलाय. बघा किसून गूळ घेतलाय, किसूनच घ्या. तुम्ही चिरून घेतला तरी पण मोठं मोठं खडं राहते, तर मिक्स होत नाही लवकर. किसून घेतल्यावर छान असं मिक्स होते. बघा आता आपण हाताने थोडं मिक्स करून घेऊया. आता आपण 1 चमचा वेलची पावडर घालणार आहे, साखरेत बारीक केलेली. खुसखुशीत आपले अनारस होते ते. अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतले. बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून एकजीव करून घेऊया. तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि आपण 3 बॅचमध्ये आपण मिक्स करून घेणार आहे, थोडं थोडं घालून. अशा पद्धतीने मी मिक्स केले. बघा एकजीव करून घेतलाय. आता एका परातीत आपण काढून घेऊया. व्हिडिओ जरा मोठा होतोय, सगळी प्रोसेस तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कोणी नाही केलं त्यांनी, नवीन कोण आपल्या चॅनलवर बघत असेल त्यांनी छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला खूप मला म्हणजे मन भरून येते. आपलं कमेंट वाचण्यासारखे छान वाटतं कमेंट वाचायला. तुम्ही कशा पद्धतीने बनवता अनारस ते पण कमेंटमध्ये सांगा. आता एकजीव करून घेऊया आपण, पीठ मळून घेऊया थोडंसं. असं पीठ तयार करून आपल्याला डब्यामध्ये, हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अनारस बनवून खाऊ शकता. 3 महिने पीठ फ्रीजमध्ये राहते. बघा काय सुद्धा होत नाही, खराब होत नाही. आता 4 असं झालेत बघा गोळं. आता आपण हवा बंद डब्यात ठेवणार आहे. सकाळी दुसऱ्या दिवशी काढायचे आहेत आपल्याला. ही म्हणजे गूळ चांगला मेल्ट होतोय. बघा आणि गुळाला थोडंसं पाणी सुटतंय, पीठ पण चांगलं भिजतंय आपलं. आता मी दुसऱ्या दिवशी सकाळ बघते. बघा पिठाला चांगली शायनिंग आली आता किती. बघा गूळ चांगला म्हणजे आतमध्ये मुरलेला आहे.
गुळाला चांगलं असं पाणी सुटले बघा. पीठ आपलं शायनिंग झालंय किती. तर आता आपलं अनारस करायचे पीठ तयार झालेलं आहे. आपण एक गोळा घेऊया, ताटात मळून घेणार आहे आपण. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. नवीन कोण मुली असतील त्यांना पण कळेल हे कसे अनारस बनवायचे. काही अवघड नाही, सोपं पद्धत आहे बघा. 1 चमचा दूध घेणार आहे आपण. हात जरा दुधाचा वल्ला करून घ्यायचा, जरी घट्ट वाटलं तर पीठ मळून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा मळून घेतली मी. तुमचं जास्त पीठ जास्त घट्ट असलं तर 2 चमचे घ्या तुम्ही, लागेल तसं. असं म्हणजे थोडंसं घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. हातावरच घेऊन बघायचं आणि मळत राहायचं. आपल्या हाताची पण उष्णता असते, पीठ पगळल्याने होते बघा. तर अशा पद्धतीनं गोळं करूया. छोटं छोटं लिंबा एवढं गोळा करायचा आपण. खूप सोपं आहे बघा, करायला गेलं काय अवघड नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण अनारस बनवते. सहज कुणालाही बनवा येईल. अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळं करून घेतलं. तर आता दुसरा पण उंडा मी तशाच पद्धतीनं मळून घेते. गूळ तर तुमचा असं जास्त वल्ला असला तर जास्त तुम्हाला दूध पण लागणार नाही. गूळ जरा सुक्का असला ना म्हणजे जास्त, म्हणजे थोडंसं दूध लागतंय बघा. आता खसखस घेतली 1 प्लेटमध्ये, काचेची प्लेट आहे ही. त्याच्यावर मी खसखस घातले. तुमच्याकडे तुम्ही पॉलिथिन पेपर पण घेऊ शकताय, त्याच्यावर पण प्लॅस्टिकच्या पेपरवर तुम्ही थापू शकताय. आपण आता खसखस लावून थापून घेणार आहे. खसखस खाली घालायची भरपूर, आणि थोडंसं हाताला चिटकलं तर तेल लावायचं. थोडंसं तेल बुडवायचं बोटं. अशा पद्धतीने मी पातळ असं थापून घेतली. ती जास्त जाडसर पी थापायचं नाही, जास्त पातळ पण थापायचं. पातळ झाली तर मग कडक होते ती. थोडीशी जाड असली की जाळी सुटते आपल्या अनारसला. कसं आपण पसरून झाले ते एका साईडला गोळा करून घेऊया मध्येच. दुसरं पण तुम्हाला तशा त्याच पद्धतीने थापून दाखवते. अगदी सोप्या पद्धतीने होते बघा. खायला म्हणता तर खूप भारी लागते ती. दुसरं पण झाले बघा, किती गोल ठेल आली ती आपली. अगदीच आकार छान आलेला आहे. आता मला तुम्हाला तिसरं दाखवते. दोन्ही बोटाने, अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने दोन्ही थापायचं बघा. फिरवत राहायचं, बोट निसतं त्याच्यावर, गोल 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 होते. तुम्हाला कुठलं सोपं वाटेल त्यानं तुम्ही बनवू शकता बघा. अशा पद्धतीने आपली एवढी बनवून घेतली ती. नंतर अजून बनवते. सोपं आहे बघा. दोन्ही पण तुम्हाला 2 पद्धत दाखवले ते मी. कोणची आवडेल ते त्यामुळं त्यावेळेस तुम्ही करू शकताय. आता कढई ठेवले. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले बघा. तेल पण आपलं गरम झालंय. तेल एकदा गरम झालं गॅस स्लो करायचा. तेल गरम होईपर्यंतच आपण गॅस थोडासा फास्ट केला. आता स्लो केलाय मी. मीडियम गॅसवर तळून घ्यायचा. जास्त स्लो केला तर आपला अनारस आता तेलात इगरल, आणि जास्त फास्ट गेलं तर करपल आपला अनारस, आत कच्चं राहील. मीडियम गॅसवरच आपल्याला अनारस तळून घ्यायचे. ती गोल्डन कलर येतो तर बघा किती कलर मस्त आलाय, आणि किती आपल्या अनारसला जाळी पडली. मी दुसरी पण 2 घातली, ती पहिली काढून घेतली. भरपूर अशी जाळी सुटली बघा. कसकस लावलेली बाजू वरती करायची, सांगायचं राहिलं माझं. तेला सुटत नाही कसकस. तर अशा पद्धतीने मी सर्व अनारस तळून घेतलेत बघा. आणि अशा चाळणीवर ठेवायचे. चाळणीची खाली जाळी ठेवायची. तेल सगळं नितळून, पुरण वाटायची चाळण आहे तिथली, म्हणजे कुठली पण चाळण तुम्ही घेऊ शकता. पुरण वाटायची घ्या, पीठ चाळायची घ्या, चाळण घ्या, त्यावर तेल निसरून जाते सगळं. अशा पद्धतीने भरपूर अशी झाली ती बघा. कुसकुशीत झाली ती. अजिबात तेलकट झाली नाही ती. पूर्ण तेल नितळून घेतलेलं आहे. किती जाळी पडली आहे बघा. धन्यवाद. बाय बाय. तुम्ही पण नक्कीच बनवून बघा.